भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। गेली 4 दिवसापासून पंकजाताई मुंडे या बीडच्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत। गाठीभेटीताई सुरू आहेत। कसा रिस्पॉन्स आहे? प्रचंड रिस्पॉन्स आहे। 4 नाही मला वाटतं आता 8 दिवस झाले आणि त्याच्या आधी फिरतच होते 5-6 महिने प्रीतमताई आणि मी फिरत होतो, कारण संपर्क करणं 12ही महिने फिरतो। आता काही निवडणूक आहे म्हणून नाही, पण आता उमेदवार म्हणून फिरतोय, म्हणून तुमचं लक्ष आहे। कशी निवडणूक असणार आहे? कारण अनेक ठिकाणी जे आहे ते विरोध होतात, दुसऱ्यांदा विरोध होत आहे। मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी आज देखील केली। कसं? मला विरोध नाही झालेला आहे कुठेही, ते त्यांचं आंदोलन। मराठा समाजाचे लोक आपला भूमिका मांडतात, त्याला मला विरोध म्हणता येणार नाही। कोणत्याही राजकारणी आल्यावर त्याला येऊ देऊ नका वगैरे अशी त्यांची घोषणा आहे आणि त्यांना काळे झेंडे दाखवा किंवा ते मला एकटीला करतात असं माझं मत नाही। आणि काळे झेंडे जर दाखवले तर शांतपणे ते दाखवले तर काही प्रॉब्लेमही नाही। मी स्वतःच एसपींना म्हटलं की गुन्हे वगैरे दाखल करू नका या लोकांवर। लहान मुलं आहेत बिचारे, उद्या परीक्षेला जातील, कुठे सरकारी नोकरीसाठी जातील किंवा शिक्षणासाठी, तर त्यांना अडचण येऊ नये, त्यांच्यावर गुन्हे असू नये असा माझा प्रयत्न आहे। आता जो प्रकार झाला, मी तुकाराम बीचच्या कार्यक्रमाला गेले, तुकाराम महाराजांचं दर्शन घेताना आत तर सगळं शांत होतं। मी जाताना 3-4 लोकांनी काळे रुमाल दाखवले, ते मला अपेक्षितच होतं। पण जेव्हा मी बाहेर आले तेव्हा जरा मला काही दिसलं नाही फारसं, कारण माझ्या गाडीच्या भोवती माझेच कार्यकर्ते होते। महाराजांचा कार्यक्रम देखील कीर्तनाचा तिथं उधळून लावला, महाराजांना कीर्तन सोडून जावं लागलं। बघा आता काय मला माहित नाही त्याच्याविषयी, दुर्दैवी आहे। पण हे जर झालं असेल तर हे मला नाही वाटत की ते जरांगे पाटलांची माणसं असू शकतात, कारण ते शांतपणे बिचारे आपला काळा झेंडा दाखवतात, 2 घोषणा देतात। पण हे मला नाही वाटत की जरांगे पाटलांच्या लोकांचं आहे, आणि मला नाही वाटत ते अशा गोष्टीचं समर्थन करतील। हे थोडं मला वेगळं वाटतंय, याची तपास झाला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाशी थेट लढत होत होती, यावेळेस उमेदवारही आला नाही पुढून, कसं पाहता? आणखी आता मी म्हटलं माझी उमेदवाराशी कधी लढतच नसते, माझी अफवांशी अपप्रचाराशी लढत असते। तर त्या अफवाने अपप्रचाराशी लढत राहतो, व्यक्तीला महत्त्व नाही आहे, कारण शेवटी तुम्ही काय मांडता लोकांसमोर। मी पंकजा मुंडे नाही आहे, मी केलेलं काम म्हणजे मी दिलेला विश्वास, मी विकास, आतापर्यंतचा माझा राजकीय प्रवास, हे म्हणजे मी आहे। तर मला असं वाटतं की एवढंच नातं बीड जिल्ह्याशी दृढ झालेलं आहे। निवडणुका आम्ही खूप कठीण पण घेतल्यात। जेव्हा मुंडे साहेब खासदारकीला पहिल्यांदा उभे होते तेव्हा तर कुणीच नव्हतं, एकही आमदार आमच्या बरोबर नव्हता, तरी आम्ही लढलो। 2014ला मुंडे साहेब लढले तेव्हा मी एकटीच आमदार होते, बाकी 12-15 आमदार इथे आणून बसवले होते साहेबांना पाडायला, तरी लढलो। तर मला वाटतं की निवडणुकीला लढण्यासाठी सरळ निवडणूक लढली तरी ती कठीण असते असं वाटतं शेवटपर्यंत, पण माझा इतिहास आहे, विजय नक्कीच लोक आमच्या पदरात टाकतात। शेवटचा प्रश्न, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले, तशा चर्चा देखील झाल्या। त्यानंतर बजरंग सोनवणे असं म्हणतायत की हे दोघं पहिल्यापासून एकत्र होते, आता पुढेही एकत्रच होते। मला माहित नाही ते काय म्हणतात, आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर उत्तर द्यायचं मला आवश्यकता वाटत नाही। आणि त्यांनी हे म्हणलं की मागे माझा पराभव जो झाला 1.5 लाखांनी, हा त्याच्यामुळेच झालेला आहे, ते एकत्रच होते असं म्हणणं आहे त्यांचं। हे साफ चुकीचं आहे। विष्णू बोरगेजी, 24 तास, बीड।